श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला यश. फ्लोरेट कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती जिल्ह्याच्या वतीनं फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटिरियर अँड फॅशन डिझाईनच्या कथित अनागोंदी आणि निकृष्ट कारभाराविरोधात आज आंदोलन करण्यात आलं. गेल्या 2 महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं कॉलेज प्रशासनाला निवेदनं देऊन वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा निकालातील त्रुटी, कॉलेज फीवर आकारण्यात येणारी अतिरिक्त पेनल्टी फी, पुनर्परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या इतर विविध शैक्षणिक समस्यांबाबत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर कॉलेज प्रशासनानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व मागण्या मान्य केल्या. विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली अतिरिक्त फी परत करण्यात आली असून भविष्यात अशा प्रकारचा कोणताही गैरव्यवहार किंवा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असं आश्वासन कॉलेज प्रशासनानं दिलंय. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदैव संघर्षशील राहील. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती शहराच्या वतीने आज बारामती येथील फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटिरियर डिझाईन या कॉलेजवरती आपण आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आपल्या काही खाली प्रमुख मागण्या होत्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक फी वरती दंड आकारला जात होता, ड्यूज घेतले जाते, तर ते ड्यूज माघारी द्यावे अशी आपली त्या ठिकाणी एक मागणी होती. त्यानंतर वार्षिक वेळापत्रक याची माहिती सविस्तरित्या द्यावी अशी एक माहिती त्या ठिकाणी घेतली गेली होती. त्यानंतर पुनर्परीक्षा कधी होणार हा एक सर्वात मोठा विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह होता, तर त्याचं देखील त्यांनी आपल्याला आज उत्तर दिलेलं आहे. फी स्ट्रक्चरची माहिती व्यवस्थितरित्या त्यांनी द्यावी अशी आपण त्या ठिकाणी मागणी केली. त्यांनी त्याची देखील आपल्याला त्या ठिकाणी पूर्तता केलेली आहे. अपूर्ण निकाल क्रेडिट पॉईंट मध्ये कधी लागेल याची एक आपली मागणी होती. त्याचबरोबर EBCD अशा म्हणून आपल्या एकूण 8 मागण्या त्या ठिकाणी होत्या. तर फ्लोरेट कॉलेजची व्यवहार झाला असता, पत्र व्यवहार झाला असता, त्यामुळे त्यांनी आपल्याला सविस्तर असं दिलेलं आहे की आम्ही काही कालावधीनंतर त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत किंवा त्याचे डॉक्युमेंट्स आहेत त्या आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. जर फ्लोरेट कॉलेजनी त्या मागण्यांना आम्हाला त्या टाइमला जर त्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामतीच्या वतीने ताळाबंद आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही कधीच खपवून घेणार नाही.